जय शिवराय मित्रांनो, मी नितीन पाटील. स्वागत आहे तुमचं माझ्या नितीन ट्रॅकर 7474 या यूट्यूब चॅनलमध्ये. नमस्कार मित्रांनो, आजची आपली तिसऱ्या दिवसाची सुरुवात मनमाडमधील अंकाई टंकाई या किल्ल्यापासून आपण करत आहोत. अंकाई आणि टंकाई हे जोड किल्ले आहेत. असे दोन जोड किल्ले आपले अंकाई आणि टंकाई. अंकाई टंकाई किल्ल्याची उंची साधारणपणे 2818 फूट इतकी आहे. हा किल्ला मध्यम श्रेणीचा किल्ला असून हा मनमाड शहराजवळील एक किल्ला आहे. अंकाई आणि टंकाई हे जोड किल्ले आहेत. एकाच खिंडीने वेगळ्या झालेल्या दोन डोंगरांवर हे किल्ले बांधलेले आहेत. या डोंगर रांगेजवळून जाणाऱ्या सुरत औरंगाबाद व्यापारी मार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि सुरक्षणाच्या दृष्टीने या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती. या किल्ल्यांवरील अगस्त्य मुनींचा आश्रम, ब्राह्मणी, जैन लेणी या किल्ल्याचा प्राचीनत्व सिद्ध करतात. एक 5 मिनिटात किल्ल्यावर आलो की आपल्याला पहिले पाण्याची टाक लागते आणि इथे एक गुफा आहे. तसेच या साईडला अजून एक गुफा आहे. अंकाई हा किल्ला सुमारे 1000 वर्षांपूर्वी बांधला गेल्याचे चित्रण करतो. किल्ला देवगिरीच्या यादवाने बांधला होता. शहाजहानपणाचा सेनापती खान खनन यांच्या नेतृत्वाखाली मोगलांनी 1635 मध्ये किल्ला सेनापतीला लाच देऊन हा किल्ला ताब्यात घेतला. 1665 मध्ये थेवेनोटने या किल्ल्यांचा उल्लेख सुरत आणि औरंगाबाद शहरांमधील प्रवासात एक टप्पा म्हणून केला. अंकाई अखेर निजामाने मुघलांकडे ताब्यात घेतले. 1752 मध्ये भालकीच्या तहानंतर हा किल्ला मराठा साम्राज्याच्या ताब्यात आला. इथे देवीचे मंदिर. देवीचे मंदिर. इथे अजून गुहांचा समूह. गुहा कडून नक्षीकाम केलेले पाहू शकतो. इथे गुहा आणि असं पूर्ण गुहांचाच चरित्र समूह पाहिला मिळतो. मित्रांनो, पायऱ्यामार्ग चढून आल्यानंतर आपल्याला इथे किल्ल्याचे पहिले प्रवेशद्वार हे नजरेस पडते. बुरुज हे पहिले प्रवेशद्वार. देवडी, इकडे एक देवडी, या साईडला एक देवडी.
मित्रांनो, ह्या प्रवेशद्वारातून आपण ह्या साईडला गेलात तर हा आहे अंकाई किल्ला, आणि ह्या साईडला एक जाण्यासाठी रस्ता आहे, हा जातो टंकाई किल्ल्याकडे. तर आपल्याला ज्याप्रमाणे एक साल्हेर किंवा सालोटाला आपण बघितलं असेल की आपण खिंडीत येतो आणि खिंडीतून आपण पहिले साल्हेरला जाऊ शकतो आणि सालोटाला जाऊ शकतो, त्याचप्रमाणे अशीच आखणी या किल्ल्याची आहे. इकडनं सुद्धा येण्याचा मार्ग आहे मित्रांनो. ही किल्ल्याची मागची बाजू. कातळात कोरलेल्या पायऱ्या. मित्रांनो, आपल्याला टंकाई किल्ल्याचे हे मुख्य प्रवेशद्वार पाहायला मिळते. एक मधल्या खिंडीतून 10 मिनिटाच्या चढाईनंतर आपण किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी येतो. समोर बघताय तो आहे अंकाई किल्ला. पाण्याच्या टाक्यानंतर पाहायला मिळते एक पाण्याचे टाके आहे. टंकाई किल्ल्याची तटबंदी आहे. हे प्रवेशद्वार पाहू शकता. आपल्याला इथे शंकराचे मंदिर पाहायला मिळते. खूप सुंदर असं मंदिर आहे. मंदिर समोर शंकराचे. गडावर पाण्यासारखे जास्त काही अवशेष नाही, परंतु हा किल्ल्याचे पठार जे आहे ते विस्तीर्ण मोठे आहे. खूप मोठे पठार या किल्ल्याला लाभलेलं आहे. इकडे पाण्याचे तलावाचं साठा, पण सध्या पाणी नाही आहे. हे टाक्यात पाणी आहे परंतु ते खराब पाणी आहे. विस्तीर्ण असा खूप मोठा पठार या किल्ल्याला लाभलेला आहे. तर मित्रांनो, आपला टंकाई हा किल्ला फिरून झालेला आहे. टंकाई किल्ल्यावर जास्त काही फिरण्यासारखे नाही आहे. खूप मोठे पसरलेले असं पठार आहे. एक शंकराचे मंदिर आहे, पाण्याचे टाके आहे आणि एक छोटा तलाव म्हणता येईल. एक तलाव आहे. बाकी पाहण्यासारखे इतके काही नाही, पण विस्तृत असा मोठे पठार या किल्ल्याला लाभलेले आहे. तर किल्ल्याला एक फेरफटका मारून आपण खाली उतरू शकतो. मित्रांनो, आपण टंकाई किल्ला बघून पुन्हा ह्याच खिंडीमध्ये आलो आहोत. तर ह्या खिंडीमधून आता आपल्याला अंकाई किल्ल्याकडे जायचं आहे. हा आपला डाव्या हाताला आहे तो आहे किल्ले अंकाई, आणि इकडे बघाल तर आहे किल्ले टंकाई. आपला टंकाई किल्ला बघून झालेला आहे. आता परत ह्या खिंडीतून ह्या मार्गे आपण
अंकाई किल्ल्याला जाणार आहोत. शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी इथे पहिले पहारेकरी बसत असावेत असा अंदाज, कारण की जी रचना आहे ती त्याप्रमाणेच आहे. जर का आपण बघाल तर खाली पूर्ण खालचा पूर्ण कोण येते कोण जात आहे. जर का शत्रू हल्ला करत असेल तर इथून संपूर्ण त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी ही रचना केली असावी. कातळात कोरलेले पाण्याचे टाके, पाणी बघून तर एकदम स्वच्छ पाणी आहे. पाणी पिण्यायोग्य असावे. इथे अजून एक गुहा आहे आणि गुहाच्या आत सुद्धा पाण्याचे टाके आहे, पण आता ते कोरडं पडलेलं आहे. खूप मोठे असं पाण्याचं टाकं आहे. त्या काळी धान्य कोठार वगैरे असावे असा अंदाज. मित्रांनो, खिंडीतून एक 5 मिनिटाच्या चढाईनंतर आपण अंकाई किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी येतो. या साईडला आहे हा बुरुज, इकडे आहे तटबंदी. आजही दिमागात उभी अशी तटबंदी आहे मित्रांनो. खूप छान अशी तटबंदी या किल्ल्याची आजही साबूत आहे. इकडे एक देवडी आहे, पहारेकरांच्या देवड्या. पाण्याचे टाके, गुहा, या किल्ल्यावर ऋषीमुनींनी राहिले असल्यामुळे येथे गुहांचे प्रमाण भरपूर प्रमाणात आहे मित्रांनो. या साईडला सुद्धा एक पाण्याचे टाके बघू शकतो मित्रांनो, आणि इकडे खाली तटबंदी. समोर जर तुम्ही बघत असाल तर ट्रेन जाताना दिसते आपल्याला. मनमाड स्टेशनपासून अवघे 6 ते 7 किलोमीटर अंतरावर अंकाई आणि टंकाई हा किल्ला आहे. जर तुम्ही मुंबई पुण्यावरून येत असाल तर मनमाड स्टेशनला उतरून मनमाडवरून एक 6 ते 7 किलोमीटरवर आपल्याला अंकाई आणि टंकाई हे किल्ले पाहायला मिळतात. तसेच जर का आपली स्वतःचे वाहन असेल तर आपण एका दिवसात
अंकाई, टंकाई आणि कात्रा असे 3 किल्ले आपण करू शकतो. आल्यानंतर आपल्याला हे दुसरे प्रवेशद्वार लागते. कातळात कोरलेल्या पायऱ्या, किल्ल्याचे तिसरे प्रवेशद्वार. किल्ल्याचे चौथे प्रवेशद्वार. मित्रांनो, आपण आता अगस्त्य आश्रम यांच्या इथे आलेलो. इकडे आहे हनुमानाचे मंदिर, सुंदर अशी मूर्ती हनुमानाची, पिंड, नंदी. अगस्त्य ऋषीचा. तर इथं राम सीता इथं राहिलेले काही शिवपुराण सांगितलं हे अगस्त्य ऋषीना. आणि लोपामुद्राच्या बायकोना सीतेला पतिव्रत्या पालनाचे नियम सांगितले. आणि शिवपुराण कथा इथं ऐकायला राम सीता लक्ष्मण स्वतः पावसाच्या पाण्याची वास्तुशास्त्राप्रमाणे ईशान्येला इथं वास्तुशास्त्राचं पाण्याचे साठवण इथं केलं. आणि आता मंदिरात आहे ना खाली सुद्धा पाणी. अच्छा. हा, हे पाणी पिण्यासाठी वापरायचं त्या काळामध्ये. मग आता अजून आम्ही तेच पाणी आता इथं येणार जाणार लोकांना तेच पाणी कोणी बाटल्यावाला विकत घ्यायला तर ते लोक घेते इकत, पण ज्याच्याकडे पाणी नाही मग ती हेच आता आम्ही हेच पाणी पितो. ओके. आणि गाय आहे इथं. हां, म्हणजे अगस्त्य ऋषी पासूनच्या गाय आहेत इथं.
अच्छा. आणि वरती मच्छिंद्रनाथाचं ते त्याला आता मुस्लिमांनी त्याला दारगाचं हे केलं हा. अतिक्रमण. हा, अतिक्रमण आहे. हा. हा. आता ते पण मच्छिंद्रनाथ आहे. पण मग मच्छिंद्रनाथ जर ते आहे, मग ते अतिक्रमण आता जर का आपलं अगस्त्य आश्रम आहे इथे, हा हा. तर ते लोक येऊन इथं कसं काय अतिक्रमण करू शकतात? इथे नाही, तेच बघितलं मी, जाऊन आलो तिथे. पण मग ते हटवायला काय त्याची काय करू नाही शकत का आपण? कारण की आता जर तसं बघायला गेलं तर असे कित्येक किल्ले आहेत की त्याच्यावर आपल्या मच्छिंद्रनाथांचं अस्तित्व आहे, पण हे लोक येऊन तिथे अतिक्रमण करतायत. जसं मंडनगड पण बघितलं तर मंडनगड जो आहे हा पूर्ण आपला याचा आहे, हिंदूंचा आहे, आणि मच्छिंद्रनाथांचं त्याला हे नाव लागलेलं आहे. तिथे मच्छिंद्रनाथ थांबले थांबलेत तिथे हे अतिक्रमण करतायत. हा हा हा. अतिक्रमण केलं. बरोबर. मग ते हटायला पाहिजे ना. आपले लोक इतके झोपेले ना. बरोबर. तर तो गल्लप काढून भगवा झेंडा लावून मच्छिंद्रनाथाचा शासकीय अनुमतीनं जर बोर्ड लावला तर सरकार आपलं आहे. आपलं आहे. बरोबर. आता कोणाचं काम आहे, कुणी करावं आहे? बरोबर आहे. असा जनतेला प्रश्न पडतो. बरोबर आहे. बघितलं आपण जे गेलेलो तिकडे आपलं मच्छिंद्रनाथांचं मंदिर आहे, पण तिथं आजही बाकीचे धर्मवाले तिथे येऊन अतिक्रमण करतायत. पण खरोखर अशी एक खेदाची बाब आहे की आपले जिथे मच्छिंद्रनाथांचे मंदिर आहे तिथे हे लोक येऊन अतिक्रमण करतायत. तर खरोखर हा प्रश्न पडतो की आपला हिंदू आजही झोपेल आहे का? कारण की मंडनगडावर पण बघितलं मित्रांनो, तर मंडनगडावर सुद्धा आपलं मच्छिंद्रनाथांचं मेन स्थान आहे, परंतु आजही तिथं दुसऱ्या धर्माच्या लोकांनी आज तिथं अतिक्रमण करून ठेवलंय. आज जर का आपलं हिंदूंचं सरकार असून फक्त मग आपण हिंदू सरकार फक्त बोंबलत राहायचं का? तर ह्या सर्व गड किल्ल्यांवर जे काही अतिक्रमण झालेले आहेत ते हटवावे हीच सरकारकडे नम्र विनंती. धन्यवाद. अंकाई किल्ल्याचे पठार सुद्धा विस्तृत असे पसरलेले आहे, परंतु या पठारावर खूप सारे अवशेष पाहण्यासारखे आहेत. या किल्ल्यावर अगस्त्य ऋषींनी मुक्काम केला असल्या कारणाने येथे अगस्त्य ऋषींचा आश्रम देखील आहे. अगस्त्य ऋषींची समाधी देखील आहे या किल्ल्यावर. विस्तृत असा पठार आहे. आपल्याला इकडे वरती सुद्धा जायचं आहे मित्रांनो. पाण्याचे तलाव, पाण्याचे टाके, समोर बघू शकतायत वाड्याचे अवशेष असावे इथे. मित्रांनो हे वाड्याचे अवशेष असू शकतात, वाडा असू शकतो. बरोबर. खूप सुंदर असं आजही चांगल्या अवस्थेत आहे. हे सुद्धा तळ होतं आय थिंक. हे सुद्धा मित्रांनो तळच आहे, कारण की याला पायरी मार्ग केलेला आहे दोन्ही साईडला. काम चालू आहे अजून.
खूप सुंदर असा नजारा मित्रांनो. मित्रांनो आज आहे 26 जानेवारी 2026. आपले नेहमीप्रमाणे 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 जानेवारी हे ठरलेले आपले दिवस आहेत की या दिवसात आपण ट्रेक करतोच म्हणजे करतो. तर आज आपण मित्रांनो ॲक्च्युली आपण 3 दिवसाचा ट्रेक करण्यासाठी आलेलो. तर आपण काल आणि परवा बागलाण प्रदेशमधील किल्ले केले. आज आपण मनमाडमध्ये आहोत. मनमाडमधील आपण अंकाई, टंकाई आणि कातळ किल्ला आपण आज करणार आहोत. मित्रांनो तुम्हाला जर का हे किल्ले करायचे असतील तर मुंबई पुण्यावरनं मनमाडला यावे. मनमाड स्टेशनवरनं अंकाई आणि टंकाई हे 6 ते 7 किलोमीटरचं अंतर आहे. मनमाड स्टेशनवरून जवळ आहे किल्ला. आणि जर का तुम्ही तुमच्या स्वतःच्या व्हेकलने येत असाल तर मित्रांनो एक अंकाई, टंकाई आणि त्यासोबत कातरा हे असे 3 किल्ले आपण एका दिवसात करू शकतो. जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तब शुभ नामे जागे तब शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक. जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय. वंदे मातरम. नमस्कार मित्रांनो, अशा प्रकारे आपला अंकाई, टंकाई मित्रांनो हे किल्ल्याची माहिती दोन्ही आवडली किल्ले सर असल्यास करून झालेलं आहे. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच अजून एका किल्ल्याची माहिती घेऊन भेटूयात. धन्यवाद.